आज वेळामोशा. तर ह्या वेळामोशाचं नेमकं महत्त्व काय आणि हा शब्द कसा रूढ झाला, तर त्याच्यानुसार खरं तर हा सातवाहन कालखंडापासून कर्नाटकातून रूढ झालेला हा शब्द आहे. तर याला येळवस सुद्धा शब्द म्हणजे खरं तर त्याचा मूळ शब्द येळावस आहे. तर कर्नाटकात किंवा कन्नडमध्ये येळ म्हणजे सात, म्हणजे पेरणी केल्यानंतर येणारी सातवी अमावस्या जी मार्गशीर्ष महिन्यातली जी अमावस्या असते तर त्याला येळवस, तर त्याचंच वेळामोशा अशा प्रकारचं पुन्हा नामांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. तर आजच्या दिवशी शेतातलं पीक उभारणी आलेलं असतं. आता रब्बीचं जी पेरणी झालेली असते आणि पीक आता जोमात आलेलं असतं, तर त्याची लक्ष्मी म्हणून केलेली आजची जी पूजा असेल ही पूजा म्हणजेच वेळामोशा आहे. तर या दिवशी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. लक्ष्मीच्या मोरव्या किंवा गाडग्याच्या रूपात लक्ष्मी पुरली जाते आणि त्यानंतर ज्यावेळेस कापणी होते तर त्याच्यावर तो मोरवा ठेवला जातो. खऱ्या अर्थानं ही कृषी संस्कृतीचा फार मोठा उत्सव आहे. मराठवाड्यामध्ये खास करून लातूरमध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो.